उन्नतीचे घर उड्डाणपुलासाठी पाडले गेले, परंतु तिला जेवढी नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती, तेवढी नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यानंतर उन्नतीच्या घरगुती अडचणींमुळे ती लगेच दावा दाखल करू शकली नाही. परंतु काही वर्षांनी तिने दावा दाखल केला आणि नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु त्यावेळेस शासन असे म्हणते की फार उशीर झाला आहे. त्यामुळे उशिरा दावा दाखल केल्यामुळे विलंबाच्या मुद्द्यावर दावा फेटाळण्यात यावा. तसेच दुसरे उदाहरण म्हणजे विकास यांच्या शेताचा काही भाग रस्ता रुंदीकरणामुळे गेला. त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. विकास यांनी बरेच वर्ष त्यासाठी वाट पाहिली. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले की आता काहीच होणार नाही. म्हणून त्यांनी कोर्टात नुकसान भरपाईचा आणि मोबदला मिळवण्याचा दावा केला. त्यावेळेस शासन असे म्हणते की फार उशीर झाला आहे, विलंब झाला आहे. त्यामुळे दावा फेटाळण्यात यावा. यावर सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे दिनांक 23 एप्रिल 2025 रोजीचे असे जजमेंट आहे की जमीन गमावलेल्या व्यक्तींना त्यांच्या जमिनीचा योग्य, न्यायिक आणि वाजवी मोबदला मिळण्याऐवजी केवळ उशीर झाला या कारणांवरून त्यांना त्यांचा मोबदला नाकारणे हे कारण ठरू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीची जमीन शासनाने किंवा प्राधिकरणाने सार्वजनिक उपयोगासाठी घेतली असेल तर त्या व्यक्तीस योग्य व वाजवी मोबदला मिळणे हा त्या व्यक्तीचा कायदेशीर व घटनात्मक हक्क आहे. केवळ उशीर झाला या कारणावरून त्या व्यक्तीच्या घटनात्मक मूलभूत हक्कांवर गदा आणून अन्यायाला संरक्षण देता येत नाही.